सामाजिक तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 35 वर्षांखालील युवकांना राष्ट्रीय युवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. यांना महाराष्ट्रातल्या दोघांनाच हा मान मिळाला. रवींद्र घाटे यातले एक. संगणक साक्षरता प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभरात सर्व थरातल्या तरुणांपर्यंत संगणकाचं ज्ञान पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांचाच हा सन्मान. माहिती तंत्रज्ञानाच्या या वेगवान युगात नव्या पिढीला तंत्रज्ञान आणि त्या माध्यमातून उत्तम अर्थार्जनाचं आकर्षण असल्याचं दिसून येतं. मात्र यातही काही ध्येयवादी तरुण असतात जे आपल्या बौद्धिक संपदेचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करून राष्ट्रसेवा करतात. पुण्यातल्या रवींद्र घाटे यांनी आपल्याकडल्या संगणकाच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य युवकांना व्हावा यासाठी संगणक साक्षरता अभियान राबवलं आहे. या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी पुण्यात नुकत्याच झालेल्या युवा महोत्सवात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कारानं रवींद्र यांना सन्मानित करण्यात आलं. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रवींद्र यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदविका परीक्षा उत्तीर्ण केली. त्यापुढील परीक्षेत अपयश आलं तरी खचून न जाता अर्थार्जनाचा मार्ग अवलंबला. सुरुवातीला केबल टीव्हीचा व्यवसाय केला. या दरम्यान ते ज्येष्ठ गांधीवादी नेते दिवंगत बाळासाहेब भारदे यांच्या सहवासात आले. बाळासाहेबांच्या कार्यानं प्रेरित होऊन तसंच गांधी विचारांच्या प्रभावानं रवींद्र घाटे सामाजिक कार्यात सक्रिय झाले. याचवेळी प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांच्या संपर्कात ते आले. पुणे विद्यापीठ, ETS संस्था यांच्या माध्यमातून संगणक साक्षरता प्रकल्प त्यांनी हाती घेतला. राज्यात 200हून अधिक तालुक्यात ग्रामीण, आदिवासी तसंच इतर जिज्ञासू युवक युवतींना संगणकाचं शिक्षण देण्याचं त्यांचं कार्य अजून सुरू आहे. आपत्कालीन स्थितीत एकाच वेळी लाखो मोबाईल्सवर SMS पाठवण्याचं अनोखं तंत्रज्ञान रवींद्र घाटे यांनी शोधून काढलं आहे. तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्याची सांगड घालून देशसेवेचं व्रत घेणाऱ्या रवींद्र घाटे यांनी तरुणांपुढे आदर्श ठेवला आहे. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रवींद्र घाटे आपल्या स्टुडिओत आले आहेत. रवींद्र, नमस्कार. 9:30च्या बातम्यात आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला जो राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आपला पुरस्कार, आपलं कार्य याविषयी आपण बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी मला असं वाटतं की राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्देशून जो संदेश दिला, युवकांना त्यांनी केंद्रस्थानी ठेवलेला आहे. तर आपल्यासारखे युवक जे अशा अनेक प्रतिभावान युवकांकडनं हा राष्ट्र घडणार आहे, तर प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला नेमकं काय वाटतं ते आम्हाला सांगा. राष्ट्रपतींचा जो संदेश आहे, युवकांनी धैर्यशील व्हावं व देशाला मदत करावी. तर आजच्या दिवशी आपण अशी प्रार्थना करू की जे प्रजासत्ताक राष्ट्र आहे ते युवा सत्ताक राष्ट्र करू. आणि इथून पुढचा जो काळ आहे तो युवकांचा आहे. 70% युवक या देशामध्ये आहेत. जगातली सगळ्यात जास्त ताकद युवकांची आपल्या देशात आहे. युवा सत्ताक देश आपण बनवू, एकत्र येऊ, संकल्प करू. नक्कीच हा संकल्प यशस्वी होईल. आपल्याला पुरस्कार कोणत्या कार्यासाठी मिळाला ते आमच्या प्रेक्षकांना सांगू. मुख्यतः आपणास कल्पना असेलच की संगणक महर्षी, परम महासंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर सर, डॉक्टर विवेक सावंत सर, डॉक्टर राम ताकवले सर व पुणे विद्यापीठ यांनी महाराष्ट्रामध्ये जे संगणक साक्षर आणि निरक्षर यांच्यामध्ये जी दरी आहे, डिजिटल डिवाइड, ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये एक संगणक साक्षरतेचा उपक्रम सुरू केला, ETH, एज्युकेशन टू होम मुव्हमेंट मिशन. आणि ते मिशन पुढे नेण्याकरता मी जे काही काम केलं संपूर्ण राज्यामध्ये, त्यासाठी मला मुख्यत्वे हा पुरस्कार मिळाला. संपूर्ण राज्यामध्ये 33 जिल्हे, 200 तालुके, 1.5 लाखांच्या वर विद्यार्थी, हे संपूर्ण काम आणि पूर्ण राज्यभर असलेलं काम म्हणून केंद्र शासनाला माझी दखल घ्यावी लागली. आणि त्याचबरोबर अध्यात्म आणि विज्ञान म्हणजे आदरणीय बाळासाहेब भारदे, कैलासवासी बाळासाहेब भारदे दादा यांच्या बरोबर मी 10 वर्ष राहिलेलो आहे, काम केलेलं आहे. त्यांच्या मार्फत अध्यात्म आणि डॉक्टर विजय भटकरांच्या मार्फत विज्ञान, या दोन्हीच्या संयोगातून सांगड घालून आपल्याला पुढे अनेक प्रकल्प नेता आले. त्यामध्ये संत तुकाराम गाथेचा प्रकल्प आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी डॉक्टर भटकर सरांनी इंटरनेटच्या माध्यमातून जगासमोर आणलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सकल संत, त्यामध्ये मग तुकाराम महाराजांचा अग्रक्रम घेऊन त्यांची गाथा 3 भाषेमध्ये, मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये अनुवाद करून त्याला समर्पक असं चित्र डिजिटलाइज्ड माध्यमातून आपण ती पुढे आणतोय. त्या प्रकल्पासाठी त्याचबरोबर देहू, आळंदी आणि पंढरपूर, जेजुरी, सासवड यामध्ये जो विकास प्रकल्प जो होता केंद्र शासनाचा, त्यामध्ये समन्वयाची मी भूमिका केली आणि अनेक यशस्वी अपयशस्वी प्रयोगाकरता माझी निवड झाली. नक्कीच रवी, आपण आता म्हणालात की एवढे जिल्हे, एवढी गावं, एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलात. आता म्हणताना ही गोष्ट खूप सोपी वाटते आणि प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही काम करत होता तर कितपत आव्हानात्मक हे होतं आणि त्यासाठी कसं तुम्ही योजना केल्यात? हे खूपच अवघड होतं.
म्हणजे की त्याच्या अगोदरचा जो ट्रेंड होता संगणक शिक्षणाचा तो शेवटपर्यंत जात नव्हता. 5 ते 6 हजार रुपयाच्या वर फी होती आणि डॉक्टर भटकरांची इच्छा होती की 500 रुपयात आणि 700 रुपयातच विद्यार्थी शिकला पाहिजे, तरच आदिवासी असेल, तळागाळातला, ग्रामीण भागातला विद्यार्थी संगणक शिकू शकतो. तर 5,000 रुपये फी काही भरू शकत नाही आणि म्हणून शेवटपर्यंत नेण्याकरता मला महाराष्ट्रभर 3दा फिरावं लागलं आणि एसटीने मिळेल त्या वाहनाने आम्ही फिरलो. मला माझे साक्षरतेचे कार्यकर्ते ज्यामध्ये आवटी साहेब आहेत पुण्याचे, नंतर मालेगावचे शिंदे सर आहेत, एच पाटील सर आहेत, बुलढाण्याच्या प्रसन्न देशपांडे आहेत, अकोल्याचे ज्योती देशमुख आहेत, नासिर हाशमी आहेत गडचिरोलीचे, अशा अनेक लोकांनी मला पूर्ण राज्य, सुनील कोरे आहेत, विशाल गुंजाळ आहेत मुंबईचे, ह्या लोकांनी पूर्ण राज्यभर मला तो प्रकल्प नेण्याकरता संगणक साक्षरतेचे कार्यकर्ते म्हणून मला मदत केली. हे संगणक साक्षरता अभियानात त्यात नेमके कुठले प्रकल्प म्हणजे त्याचा समावेश होतो की विद्यार्थ्यांना संगणक साक्षरता देणं, त्याच्या पुढे त्या विद्यार्थ्यांनी नोकरी म्हणा किंवा इतर व्यवसायासाठी त्यांना प्रवृत्त करणं, या प्रकारची सोय त्याच्यात आहे का? आम्ही काय करतो की बेसिक नॉलेज जे आहे, सामान्य ज्ञान त्याचं ट्रेनिंग देतो आम्ही. त्यामध्ये त्याला लिहिता वाचता जसं येतं त्याप्रमाणे संगणक हाताळता आलं पाहिजे, एवढीच आमची मूळ कल्पना आहे. अशा प्रकारचे समाजातील प्रकल्प जे तुम्ही आता राबवताय की ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक काय उपाय केले पाहिजेत आणि अशा प्रकारचे आपले जे एक आंदोलनच म्हणायला हरकत नाही, हे तुम्ही साक्षरतेचं जे करताय त्यासाठी आणखी कुठले प्रयत्न केले पाहिजेत असं वाटतं? अधिक युवकांनी पुढे आलं पाहिजे त्याच्यात, कारण इतरांचं काम नाहीये. त्यासाठी धडाडी असलेले आणि धैर्य असलेले आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे युवक आवश्यक आहेत. अनेक संख्येत जेव्हा युवक पुढे येतील त्याच वेळेला हे सगळं राष्ट्र निर्माणाचं बरोबर जाईल. आपण आता महाराष्ट्रभर आपण फिरता, अनेक युवकांना भेटता, तो युवक कसा आपल्या समोर येतो, म्हणजे हा युवक कसा आहे नेमकं असं आपल्याला वाटतं? युवक खूप आजकालचे चार्ज आहेत. शहरी भागातले आपण पाहिलं ते खूप उत्साही आहेत, परंतु त्यांना दिशा नाहीये. बरोबर. आणि ग्रामीण भागातले जे चांगले युवक आहेत ते शहरात स्थलांतरित झालेत, म्हणजे जवळच्या महानगरामध्ये, म्हणजे मराठवाड्यातल्या औरंगाबादात असतील, पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात असतील, अशा जवळच्या महानगरामध्ये स्थलांतरित झालेत. आता तिथं जे ग्रामीण भागामध्ये जे युवक आहेत त्यांना नक्की काय करायचं सुचत नाही, ते संभ्रमावस्थेत आहेत आणि त्यांना योग्य दिशा देऊन आपल्याला पुढे आणलं पाहिजे. त्या भागामध्येच स्थानिक रोजगार मिळून दिला पाहिजे आपल्याला. असे जे युवक असतात काही वेळा छोट्याशा परीक्षेतल्या अपयशात पण निराश होऊन जातात आणि पुढे त्यांना मार्ग दिसत नाही. आपलं स्वतःचं आयुष्य खूप संघर्षमय होतं, यातनं वाट करत तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलेला आहात, तर असे काही अनुभव आपल्याला सांगता येतील का? आपण सांगितलं की अपयश, मी सेकंड इयर डिप्लोमा फेल आहे, म्हणजे दूरदर्शन समोर मी सांगतोय. अपयश हे काही तुमचं मापन नाहीये, त्याच्यावर काही डिपेंड नसतं. परीक्षेतलं यश आणि आयुष्यातलं यश याची काही सांगड होऊ शकत नाही कधीच, घालूही नाही, काही आवश्यक नाही. मी सेकंड इयर डिप्लोमा फेल आहे, परंतु हजारो विद्यार्थ्यांना मी संगणक साक्षर केलंय. बरोबर. आवश्यक नाही तुम्ही परीक्षेत पास झालंच पाहिजे. म्हणून जो अपयशी ठरतो त्यालाच जास्त उत्कर्ष करण्याची संधी. आणि आपण कुठल्याही उद्योजकाचं, कुठल्याही मोठ्या व्यक्तीचं पहा, तो एकतर महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला असेल किंवा अपयशी झाला असेल. आणि मला आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाहिजे यशस्वी होण्याकरता, कारण मी अपयशी बऱ्याचदा होतो. बरोबर. आणि कमी शिकलेलो आहे आणि महापालिकेच्या शाळेत शिकलेलो आहे, म्हणजे तीनही गोष्टी माझ्यासाठी आहेत माझ्या ठिकाणी. आता संगणक साक्षरता अभियान राबवणे एक वेगळी गोष्ट आणि तुम्ही SMS एक नवीन तंत्रज्ञान तुम्ही शोधून काढलेलं आहे आणि त्याद्वारे अनेक ज्या समाजात घटना घडतात तर वेळोवेळी ती मदत पोहोचलेली आहे छोट्याशा तंत्रज्ञानाद्वारे, त्याबद्दल आम्हाला सांगा. आपणाला कल्पना असेलच की आदरणीय राष्ट्रपती साहेब हे काय म्हणतात की जे उच्च तंत्रज्ञान आहे ते सर्वसामान्यांपर्यंत गेलं पाहिजे. आणि आमचे डॉक्टर भटकर साहेब तेच म्हणतात की तुम्ही ही जे हाय एंड टेक्नॉलॉजीज आहेत त्या सर्वसामान्यांकरता न्या. आणि त्याद्वारे मी काम करतो. बल्क SMS ही जी काही टेक्नॉलॉजी आहे एकाच मिनिटामध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचता येतं. त्याच्या माध्यमातून साध्या मोबाईलद्वारे एका मिनिटात 6 लोकांपर्यंत पोहोचता येतं. माझ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एका मिनिटात 1000 लोकांपर्यंत पोहोचता येतं. हे जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग आतापर्यंत ICICI, HDFC ह्या मोठ्या बँका वापरत होते. तर तेच तंत्रज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचवता येईल सर्वसामान्य, ते मी केलेलं आहे. आणि शाळांमधले पालक असतील त्यांना मग PTA मीटिंग्स असतील किंवा अचानक खूप पाऊस पडलेला आहे उद्या शाळा बंद ठेवून असा मेसेज आदल्याच रात्री असेल किंवा बंद आहे, दंगा होत आहे, अशा केसमध्ये शाळेतल्या पालकांना मेसेज आदल्या रात्री जर गेला तर ती खऱ्या अर्थाने सेवा होईल. कारण आई लवकर उठते, मुलांना तयार करते, शाळेत पाठवते. वडील उशिरा उठून आईवर उभा करतात, तू मुलांना का पाठवलंस शाळेमध्ये, काय करते आई, काय पेपर वाचून मुलांना शाळेत नाही पाठवत. म्हणून आदल्याच रात्री जर पालकांना कळलं की आज बंदमुळे, दंगलीमुळे, जास्त पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शाळा बंद राहणार आहे तर मुलं जाणारच नाही रस्त्यावर. मुलं, महिला आणि वृद्ध नागरिक
यांच्यासाठी माझं तंत्रज्ञान वापरलं गेलं तर काही बळी याच्यातून असतील नक्कीच. आणि जर राज्य सरकारने किंवा इतर कोणी जर वापर केला तर लाखो रुपयाचं नुकसान जे होतं आता अशा काही घटना यात घडलेल्या आहेत का की ज्याद्वारे या तंत्रज्ञानाचा वापर करून काही गोष्टी आपण टाळू शकलो किंवा राज्य सरकारशी कुठल्या प्रकारे आपण समन्वय असा काही केलेला आहे का? आता पहा की खैरलांची जी दंगल झाली ती आदल्या दिवशी झाली आणि त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी म्हटले. बरोबर. तर संपूर्ण राज्य पेटलं होतं त्या दिवशी, सगळ्या जिल्ह्यामध्ये होतं. आता पुण्यात दंगल असताना आणखी घटना वर आली की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर तिथं घाण टाकली गेली आणि त्याची परिणती औरंगाबादच्या दंगलीत झाली, परंतु पुण्यात झाली नाही. कारण पुणे पोलिसांनी माझं सॉफ्टवेअर हे इफेक्टिव्हली युज केलं. पुणे पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमतेने त्यांचा पूर्ण डेटाबेस, प्रत्येक चौकी पातळीवरील डेटाबेस, PI, PSI, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, विचारवंत, नंतर गणेशोत्सव मंडळ, राजकीय धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी त्या भागातले असा डेटा एकत्र करून तो शहर पोलीसला एकत्रित केलेला आहे आणि त्या डेटाबेसला त्यांनी मेसेजिंग केलं. प्रत्येकाला वेगवेगळा मेसेज जातो. PI, PSI ला कॉन्फिडेन्शियल जातो, नागरिकांना वेगळा मेसेज जातो. तो गेल्यामुळे त्या भागातच ते रोखलं गेलं. एक शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात उत्तर द्या. अगदी वेगळा मार्ग आपण निवडलेला आहे की त्यामुळे घरच्यांचं प्रोत्साहन असणार आहे, अशी प्रेरणा कशी मिळत जाते की ह्या प्रकारचं कार्य पुढे नेण्यासाठी खूप आत्मविश्वास लागतो, एक मनाची धारणा लागते, तर तो आत्मविश्वास कसा मिळवतो? मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे भारदे आणि भटकरांच्या विचारांचा पुरस्कार केल्यानेच मी सन्मानित झालेलो आहे आणि मला बाळासाहेब भारदेंचे आशीर्वाद मला मिळाले, भटकर सरांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि अनेक लोक, तापकीर साहेब असतील, नंतर खासदार बाळासाहेब विखे पाटील, आमच्या सासनी काकू असतील, माझे सख्खे मित्र गणेश कारंडे, साधू बनकर, राजेश विधाते, राजू मुरकुटे आणि माध्यमाच्या मला मदत करणारे राहुल शिंगवी, या सगळ्यांचा मला अतिशय सपोर्ट असतो आणि अनेक अगणित लोक माझ्या पाठीमागे आहेत, ते मला प्रेरणा देतात आणि संत संगतीने तुमचा विकास होतो. याचं रोल मॉडेल रवी घाटेचं मॉडेल आहे असं मी. आपल्या सर्व प्रकल्पांसाठी आमच्या शुभेच्छा आणि 9:30च्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सह्याद्रीने माझी पहिलाही इंटरव्ह्यू घेतलेला होता आणि माझ्या यशामध्ये सह्याद्रीचा फार मोठा वाटा आहे, त्यामुळे मी जास्त प्रसिद्ध झालो. आपले विशेषत्वाने आभार. धन्यवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.